पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीची ओढ लागलेल्या भास्करगिरी महाराजांच्या पालखीनं पांढरीपूल घाट अत्यंत उत्साहात पार केला। शिस्तबद्ध दिंडी म्हणून या दिंडीची ख्याती आहे। ही दिंडी पांढरीपूल इमामपूर घाटामध्ये आली तेव्हा दिंडीचे दृश्य अनेकांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा मोह आवरता आला नाही। पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीची ओढ लागलेल्या भास्करगिरी महाराजांची पालखी नगरकडे प्रस्थान झाली। राज्यातील अत्यंत शिस्तबद्ध दिंडी म्हणून या दिंडीची ख्याती आहे। नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगडची दिंडी आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करते। पांढरा शुभ्र पोशाख, भगवी पिशवी, गळ्यात टाळ, डोक्यावर टोपी, हातात भगवा झेंडा आणि सर्व एका रांगेमध्ये असलेले वारकरी शिस्तबद्धपणे चालत असल्याने महाराष्ट्रामधील नावलौकिक दिंडी म्हणून या दिंडीची ओळख आहे। गेल्या 43 वर्षांपासून ही दिंडी अशाच प्रकारे प्रस्थान होते। या प्रसंगी दिंडीचे प्रमुख भास्करगिरी महाराजांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। पांडुरंगाकडे आता एकच साकडं आहे, शेतकऱ्याची साकडं आहे आणि रस्त्याची साकडं आहे। आमची शासनाकडे दोन्ही आहेत। शेतकऱ्याची एवढ्या अडचणी आहेत, त्यांचं पिकाचं जेवढं काही उत्पादन निघते त्याला व्यवस्थित भाव राहत नाही, त्याच्यानंतर त्याचा खर्च वाढलेला असतो, घरचे कुटुंब वाढलेलं असते आणि ज्याचे कोणाचे कर्ज घेतलेलं असते ते लवकर दिलं जात नाही आणि त्या भीतीपोटी म्हणजे सर्व शेतकरी बांधव हे आत्महत्या करतात। या दिंडीचे प्रस्थान होत असताना या दिंडीच्या सोहळ्यामध्ये पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, फिरते शौचालय या सर्वांची विनामूल्य सेवा लोक पुरवत असतात। इतकी शिस्तबद्ध दिंडी असल्यामुळे अमेरिकेहून परदेशातील व्यक्तींचाही यामध्ये समावेश होता। श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा पालखी सोहळा गेल्या 43 वर्षांपासून चालू आहे। डोळ्यामध्ये न सामावणारी अगदी आगळीवेगळी दिंडी म्हणून नावलौकिक असलेली श्री सद्गुरू किसन बाबा पालखी सोहळा आहे। या ठिकाणाहून विशेष म्हणजे आपल्या पुण्यभूमीमधून भास्करगिरी महाराजांची दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान होत असल्याने नेवासा तालुक्यातील नाभिक संघटनातर्फे या वारकऱ्यांच्या सेवेसाठी विनामूल्य सेवेत दाढी आणि कटिंग करण्यात आल्या आणि या सेवेचा लाभही मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांनी घेतला। या प्रसंगी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे, श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे कडुभाऊ काळे हे देखील हजर होते। दिंडी महाराष्ट्रात नव्हे, विजन आणि स्वच्छता आणि संस्कार या संदर्भात देवगडची दिंडी उत्तम आहे आणि त्या संदर्भात बाबांचं दर्शन घेण्यासाठी इथं आलं। या ठिकाणी आल्यानंतर मला कळालं प्रेस क्लबच्या वतीने मेडिकल किट आणि संपूर्ण जिल्ह्याची माहिती प्रेस क्लबने इथे घोषित केली। मी एवढंच सांगेन की आदर्श दिंडी आणि आदर्श समाज घडवण्याचं काम या ठिकाणी देवगडचे महंचारे या ठिकाणी महाराजांनी काम करतात। कारण 15 वर्ष मी देखील आमदार होतो। सामाजिक आणि अस्तित्व ह्या दोन्ही गोष्टीमध्ये बाबांचं मी माझ्या संपर्कात मला आदर्श आणि घडवणारा महाराष्ट्र हे बाबांच्या रूपी आज लोकांमध्ये आपण काम करत असताना चांगलं काम आणि बाबा आता पंढरपूरला जात असताना माझी बाबांकडे आणि देवांकडे मागणी आहे की हा शेतकरी आहे, शेतकरी सुखी व्हावा आणि शेतकरी सुखी होण्यासाठी शासनाला देखील सूचबद्ध व्हावा की 7/12 शेतकऱ्यांचा कोरा करावा आणि शेतकरी महाराष्ट्राचे सुखी होईल ही अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी बाबांचं काय मी ह्या कार्यक्रमाला नव्हतो, बाबांच्या दर्शनाला आल्यामुळे हा मला योग आला। माझे सर्व मित्र आहेत देशपांडे हे माझ्या मतदारसंघामध्ये अनेक वर्षे माझे कार्यकर्ता म्हणून काम करत असताना हा योग आलेला आहे। बाबांच्या दर्शनामुळे मी एवढं सांगेल की पंढरपूरच्या विठोबांच्या दर्शनाला जाताना महाराष्ट्राचा शेतकरी सुखी व्हावा हीच अपेक्षा व्यक्त करून बाबांच्या सहकार्याने मला दर्शन झालं बाबांचं, त्याबद्दल माझी 2 शब्द संपतात। न्यूज रिपोर्टर किरण भाकड, S9 मीडिया, नेवासा।